मी सर्टिफाईड कोच न्यूट्रिशन आणि फिटनेस वयाप्रमाणे आहे. ओके, सो आतापर्यंत तुमचा बिझनेस कसा चालू होता, म्हणजे लीड्स जनरेशन? माझे स्टुडिओज होते कोरोनाच्या आधी. नंतर हम्म. मी लॉंग डिस्टन्स रनर आणि सायकलिस्ट आहे. त्यामुळे मी हम्म. जाऊन पण काही ग्रामपंचायत किंवा इव्हन रुरल अर्बन इंडियामध्ये हम्म. हेल्थ टॉक्स करते, कॉर्पोरेट हेल्थ ओके. टॉक्स करते. त्यामुळे हम्म. अशा ह्यानी मला वेगवेगळ्या सोर्सेस नंतर लीड्स यायचे. हम्म. पोस्ट कोरोना स्टुडिओ बंद झाल्यावर खूप कमी झाल्यासारखं वाटलं. आणि हम्म. नुसतंच हेल्पिंग ॲटिट्यूडचे लोक थँक्यू म्हणत होते. त्यामुळे ओके. ते थोडंसं जाणवत होतं की हम्म. नुसतं धावपळ होतीये किंवा अ, हम्म. देणं होत आहे लाईक ट्रायल्स आणि हे. पण हम्म. पैसे खाली गेलेले वर येत नाहीये. सो बरोबर. एक फेसबुक आणि इन्स्टा वर सिरियसली मी 2 कोर्सेस केले. आणि हम्म. मला ते सगळे वाउचर गेले होते डोक्यावर. कारण तुमचे जे कोर्सवेअर आहे ना 14 ह्याचं, हम्म. त्याचे फर्स्ट 2 कसं आपण ऍक्शन मध्ये आलो. ते लोक बरोबर. सारखे सांगत होते ते पुढचं जे आहे ना फनल पिक्सेल वगैरे, ते हा हा. केल्याशिवाय काही करायचंच नाही. आणि ते सारखं ते इतकं वरचं बोंबार्डिंग होत होतं, मला काही सुधारायचं नाही. त्यात असं हम्म. व्हायचं की वेळ वाया जातोय, नुसता वेळ वाया जातोय ह्या. आणि ओव्हरवेल्ड होते. पैसे तर बरोबर. गेलेच होते पण ओव्हरवेल्मिंग हम्म. खूप होत होतं. काल सो तुमचं लॉन्चिंग झालं, काल लॉन्चिंग केलं तुम्ही? आणि काल किती वाजता लॉन्च केलं तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट? 4-4:30 संध्याकाळी. आणि स्पेंड किती ठेवला दिवसाचा, डेलीचं स्पेंडिंग काय ठेवलं आता तुम्ही? माझा 100 घेत नाहीत ते 200च घेतात. तो 200 रुपये? 200 केलाय. हा. ओके. आणि व्हॉट्सअपवरती हे केलं की काय नाही व्हॉट्सअपवरती? व्हॉट्सअपवरती मला ओके. 4 लीड्स आले. लॉन्च केलं तुम्ही आणि त्या लीड्स तुमच्या हा. क्वालिटी आहेत? आणि आधीचे माझे जे कॅम्पेन झाले होते त्यात हम्म. लॉन्चिंगच्या वेळेस पण मला ऍटलीस्ट अर्धा पाऊण तास लागायचा. काल अगदी 5-7 मिनिटात स्मूथ झालं, पटकन झालं. ओके ओके. आणि 3 महिन्यात मला एक क्लायंट झालाय ह्या ऍड्स मध्ये. हम्म. आणि आधी मला कळत नव्हतं, ते माझे पोस्टिंग आणि ग्रुप पोस्टिंग फेसबुक ग्रुप पोस्टिंग पण करते आणि ह्याच्यात पण करते. पण मला हम्म. कालच त्यांनी सांगितलं, मी त्यावेळेस त्यांना विचारलं की पण मग तुम्ही माझे खूप किती दिवस ऑब्झर्व करत होता का डायरेक्ट घेतला. ते म्हटलं की दोनदा वेगवेगळ्या ऍड्स आल्या ना म्हणून घेतलं. म्हणून मला कळलं की ते ऍड्सचे होते. मला आधी वाटलं होतं की ते मला फेसबुक किंवा ह्याच्यावर ऑब्झर्व करतात किंवा माझे पोस्टिंग ओके आणि ओके वाचतायत. ओके. सो येस शी येस. इज अ डॉक्टर क्लायंट फ्रॉम दुबई आणि हम्म. दिल्लीला आल्या होत्या. तर हां. त्यांनी दिल्लीला आल्यावर माझी ऍड पाहिली, कारण मी बाहेर लावली नव्हती तेव्हा. ओके आणि त्यांनी लगेच स्टार्ट केलं कारण त्यांना एक अनुभव घ्यायचा होता. ओके. म्हणजे सो तुमचं येस, मला सेलिंग पण त्याच्यात झालेलं आहे, फर्स्ट म्हणजे प्रॉफिट कालच्या, झालाय. म्हणजे एक सेल पण झालाय तुमचा? होतो. आणि लास्ट 15 डेज गो झालाय. काल त्यांचा फीडबॅक झाला, त्यांनी रिऑर्डर केलाय. सेकंड रिपीट क्लायंट आहेत त्या माझ्या आता. ओके. आणि ते ॲडव्हर्टाइजमेंट बघूनच झालाय? बघून आला होता ते, मला कालच कळलं म्हणजे. ओके. आणि कितीचा सेल झाला तुमचा तो? तो मेरा 7,500चा प्रोग्राम आहे, त्याच्यात मला प्रॉफिट 2,500 असतो. ओके, म्हणजे एक तुमचा सेल ऑलरेडी झालेला आहे ॲडव्हर्टाइजमेंट आणि थ्रू? काल त्यांनी त्यांच्या बाबांसाठी आणि त्यांच्यासाठी असे 10,000चे घेतले प्रोग्राम ओके रिपीट ऑर्डर. आणि मग ओके. त्याच्यात माझा अराउंड 4,000च्या आसपास प्रॉफिट होता. आणि सो त्या सो फॉर एका लीडसाठी तुम्ही स्पेंड किती केले? त्या ऍड साठी मी 100ची लावली होती आणि ती 10 दिवस ऍड लावली होती 1,000. ओके, म्हणजे 1000 रुपयामध्ये तुम्हाला जवळजवळ कितीचा टोटल रेव्हेन्यू सव्वा झाला? सहा हजार मिळाले. टोटल रेव्हेन्यू किती झाला तुम्हाला, किती रेव्हेन्यू झाला टोटल? 6,500 प्रॉफिट झाला आणि 2 क्लायंट झाले. ते स्वतः ओके पण खुश आहेत आणि त्यांच्या बाबांना पण त्यांनी स्टार्ट केलं. ओके. म्हणजे ते आधीचे 7.5 आणि हे 10, म्हणजे 17 ते 20 हजाराचा रेव्हेन्यू झालाय तुम्हाला? सेल करेक्ट आहे. सेल 10 + 6 16,000 झाला. 16,000 झाला. ओके. म्हणजे ग्रेट आहे, म्हणजे तुम्ही 1000 रुपयांनी जस्ट तुम्ही ट्राय आउट केलं आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट पण भेटलेला. हा.